नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण अधिक महिन्याच्या खास प्रसंगी बनवणार आहोत पारंपरिक पुरणाचे धोंडे आणि धोंडफळं. अधिक महिना, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, हा खूप पवित्र मानला जातो. 3 वर्षातून एक वेळा येतो. या महिन्यात जावयाला भगवान विष्णू यांचे स्वरूप मानून वाण देण्याची सुंदर परंपरा आहे. म्हणून आजची ही रेसिपी फक्त खाण्यासाठी नाही, तर आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे. पुरण बनवण्यासाठी 2 ग्लास चण्याची डाळ, यामध्ये 2 टेबलस्पून तांदूळ घालायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे, 15 मिनटे भिजायला ठेवा. म्हणजे कुकरमध्ये शिजवल्यावर चांगली गल होऊन जाते डाळ. नाही भिजवली तरी चालेल बरे का मंडळी. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचे. प्रमाण मंडळी लक्षात घ्या, म्हणजे तुमचे पुरण हे परफेक्टच होणार. 2 ग्लास डाळीला 4 ग्लास पाणी घालायचे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये 1 चमचा तेल आणि पाव चमचा हळद घाले. यामुळे पुरणाला रंग सुंदर येतो. पाण्याला उकळी आली की डाळ कुकरमध्ये घालायची. मिक्स करून 4 शिट्ट्या काढायच्या मोठ्या गॅसवर. तसेच 10 मिनटे स्लो गॅसवर हे पुरण शिजवून घ्या. पुरण शिजले की छान थंड झाल्यावर मिक्सरमध्ये किंवा पुरणाच्या मशीनमध्ये बारीक करून घ्या. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने पुरण कसे बनवायचे हे आज दाखवत आहे. तुम्हाला वाटत असेल धोंड्यासाठी एवढे पुरण, तसे नाही हो मंडळी. माझ्याकडे केळवणासाठी पाहुणे येणार आहे, त्यामुळे मी जास्त पुरण घातले. यामधल्या थोड्या पुरणाचे आपण धोंडफळ बनवणार आहोत. हे पुरण मी विदर्भातल्या पद्धतीने बनवले आहे, पण खूप सोपे, ज्यामुळे नवीन शिकणाऱ्या मुलींनासुद्धा हे पुरण बनवता येईल. मिक्सरच्या भांड्यात पुरण बारीक वाटून घ्या किंवा पुरणाच्या मशीनमध्ये वाटून घ्या, सारखेच आहे. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातले. या तुपामध्ये हे मिक्सरमध्ये बारीक केलेले पुरण घालायचे. थोडे डाळ थंड झाल्यावरच वाटा. एकदम पुरणाची डाळ गरम असताना पुरण वाटू नका. जर तुम्ही पुरणाच्या मशीनमध्ये वाटत असाल तर गरम पुरण वाटले तरीही चालेल, लवकर बारीक होते. पण मिक्सरमध्ये वाटताना थोडे थंड करून वाटा. सगळे पुरण या प्रकारे मी बारीक करून घेतले. आता प्रमाण लक्षात घ्या. 2 प्याले आपण डाळ घेतली होती, त्यासाठी 2 प्यालेच आपण साखर घ्यायची. साखर छान मिक्स करून घ्या. विदर्भात साखरेचेच पुरण बनवतात मंडळी. मी पुरणाची डाळ शिजवताना डाळीमध्ये 2 चमचे तांदूळ घातले होते. ही माझ्या सासूबाईची पद्धत आहे. यामुळे पुरण चिकट होते आणि पोळीला चांगले चिटकून राहते, भगराळ होत नाही. पोळीच्या शेवटच्या टोकापर्यंत पुरण फैलते. पाव चमचा यामध्ये मीठ घाला. पुरण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. आता मी अधिक महिन्याबद्दल काही बोलते. आमच्या वेळेस अधिक महिन्यास 33 धोंडेफळ वाण म्हणून दिले जात. त्यावर दिवा लावत आजकाल अनारसे देतात. पण काही घरात अजूनही ही जुनी परंपरा जपली जाते. ही जी वाण देण्याची प्रथा आहे ती केवळ दिखावा नाही. आपण जावयाला किंवा ब्राह्मणाला वाण देतो ते आदराने आणि श्रद्धेने. त्या भागची भावना अशी आहे की आपण भगवान विष्णू यांना अर्पण करत आहोत. दान, आदर आणि कुटुंबातील नाते जपण्यासाठी ही परंपरा आहे. यामध्ये वेलची, जायफळ पूड घालू. धोंडे बनवण्यासाठी अशा प्रकारे ही जर सराटा पुरणामध्ये उभा राहिला की समजावे की आपले पुरण परफेक्ट झाले आहे. आता काहीही बघण्याची गरज नाही.
कणिक भिजवून घेऊ धोंडपोळ्यासाठी. यासाठी 1 कप कणकेमध्ये 1 चमचा तेल आणि थोडंसं मीठ घालून पाण्याने घट्ट डो लावून घ्यायचा. कणिक मळून घ्यायची आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे. अनारसे जरी बनवले मंडळी तरी 7 किंवा 9 धोंडे बनवा. हे धोंडे गाईला, ब्राह्मणाला, देवाला, जावयाला द्यायचे. कणकेचे आता आपण गोळे बनवून घेऊ. चुरून घेतली मी कणिक चांगली. आता याचे 7 मी धोंडफळ बनवणार आहे म्हणून मी 7 गोळे बनवते. तुम्ही 9 बनवू शकता, 11 बनवू शकता, 33ही बनवू शकता. पुरणाचेही अशाच प्रकारे गोळे बनवून घेऊ. कणकेच्या गोळ्याची वाटी करून घ्यायची. बनवायला खूपच सोपे आहे. मोदकासाठी जशी आपण कणकेच्या गोळ्याची वाटी बनवतो तशीच याच्यासाठी वाटी बनवून घ्या. यामध्ये पुरणाचा गोळा घालून बंद करायचे. पण याला पुरणासारखं टोक काढायचं नाही, वरचा भाग काढून घ्यायचा. हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे त्या प्रकारे तुम्ही धोंडफळ बनवा. हा काढून घेतला आणि असा गोल आकार याला द्या आणि अशा प्रकारे चपटा करा. अशा प्रकारे आपला धोंडफळ तयार झाला आहे. तळून किंवा वाफवून तुम्ही धोंडफळ बनवू शकता. परत मी एक धोंडफळ तुम्हाला बनवून दाखवते. हे धोंडफळ मी बनवले आहे. त्यातले काही तळून घेऊ, त्याला धोंडे असे म्हणतात आणि वाफवलेला धोंडफळ म्हणतात. चाळणीला तेल लावून घेऊ. सगळे धोंडफळ मी भरून घेतले. आता चाळणीला तेल लावून घेऊ वाफवण्यासाठी. एका मोठ्या भांड्यात पाणी घेतले. यावर तेल लावून यामध्ये हे धोंडफळ ठेवायचे आणि 10 मिनिटं वाफवून घ्यायचे. कढईत तेलात धोंडफळे तळून घ्या. हे धोंडफळ तळले की खूप छान खुसखुशीत होतात. आणि काही आपण वाफवून घेतो त्याला धोंडफळ म्हणतात. ते पण खूप हलके आणि प्रसादासाठी उत्तम असतात. तर असे आपले पारंपरिक पुरणाचे धोंडे किंवा धोंडफळं तयार आहे. अधिक महिन्यात अशी पारंपरिक पदार्थ बनवून देवाला, गाईला आणि आपल्या माणसांना अर्पण करणे ही आपली सुंदर संस्कृती आहे. ही परंपरा आपण मनापासून जपली पाहिजे. दिखाव्यासाठी नाही, पण आपल्या संस्कृतीसाठी आणि श्रद्धेसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. आता मी तुम्हाला एक धोंडफळ फोडून दाखवते. बघा अशा प्रकारे तोडायचा आणि यावर तुपाची धार सोडायची. आणि एकदम रसरशीत मऊ